रायगडच्या काठावर एक जुना रस्ता आहे, ज्याला गावकरी अंधारवाडी रस्ता म्हणतात. लोक म्हणतात त्या रस्त्यावरून जाताना सावध राहा, कारण तो रस्ता फक्त अंधार नाही, तो भूतकाळाचे दैत्य आणि अदृश्य शक्ती घेऊन येतो. रात्र घनदाट अंधाराने व्यापलेली होती. झाडं कुजबुजत होती. वारा कधी अचानक जोरात उडत होता आणि जुन्या विटांच्या घरांच्या पायऱ्यांवर पाऊल टाकले की त्याचा आवाज इतका भयानक की हृदय थरकायचं. या रस्त्यावरून काल रात्री एक नवयुवकाचा मार्ग जात होता. काल रात्री 28 वर्षाचा आरव कुलकर्णी आपल्या कारमधून घरी परतत होता. कोणालाही विश्वास नव्हता की त्याच्यासोबत अशी घटना घडेल. अंधार कडक आणि घनदाट होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडांची सावली इतकी जाड होती की जणू काही त्याला थेट ढकलून खाली टाकणार होती. अचानक कारची लाईट काही सेकंदासाठी बंद झाली. आरव घाबरून कार थांबवतो. बाहेर पडताना त्याला दिसले एक सावली रस्त्याच्या बाजूने जात आहे, जणू काही त्याच्यावर लक्ष ठेवत होती. त्याच्या हृदयाची धडधड इतकी जोरात झाली की आवाजही बंद झाला. या क्षणी प्रेक्षकांना कळतं, आज रात्री अंधारवाडी रस्त्यावर काहीतरी भयानक घडणार होतं. त्याच वेळी झाडाच्या सावलीतून काहीतरी हललं. आरव धावत पुढे गेला आणि जुनी झोपडी दिसली. त्या झोपडीतून अचानक खिडकी फुटली आणि आतून एक जुना कागद उडाला. त्यावर फक्त एक ओळ होती. ज्या दिवशी तू रस्त्यावर गेला त्या रात्री काही अंधार पुन्हा उघडतील आणि कुणालाही ते वाचता येणार नाही. आरवचा श्वास अडकला. त्यांनी जाणवले की या रात्री काहीतरी भयानक घडणार होतं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. काही म्हणाले आरवने काही गुप्तराज पाहिले असतील आणि कोणी त्याला थांबवायचा प्रयत्न करत असेल. दुसऱ्या काहींनी सांगितले की हा फक्त अपघात नाही, तर जुन्या शत्रूचा भयानक योजनेतला खून होता. पोलीस तपासात लक्षात आलं की घटनास्थळी कोणाच्याही फिंगरप्रिंट्स नव्हते, फक्त एक जुनी किल्ली आणि कोरडा रक्ताचा ठसा होता. याचा अर्थ असा की हा गुन्हा अत्यंत सूक्ष्म, काळजीपूर्वक आणि भयानक प्रकारे आखलेला होता. रात्र अजूनही भयानक झाली. गावाच्या सर्व कोपऱ्यातून कातरणारे आवाज, झाडांच्या सावलीतून दिसणारी गोंधळलेली सावली आणि रस्त्यावर पडलेले जुने पत्रांचे तुकडे, या सर्वांनी अजयसारख्या लोकांना थरकाप देणारा अनुभव दिला. अजय हा आरवचा जुना मित्र. आरवने आधीच अजयला कळवले होते की तो गावी येत आहे. अजय ठरवतो की तो स्वतःच रहस्य शोधेल. झोपडी, झाडे आणि रस्त्यावर पडलेले पुरावे तपासत असताना त्याला काही धागे सापडतात. जुने फोटो, पत्रांचे तुकडे आणि रक्ताच्या चिन्हांच्या रेषा, ज्या रस्त्यावरून आखल्या होत्या. रात्र संपली नाही. अंधार अजूनही गडद झाला. अजयच्या कानात रात्रीची झाडं खळखळण्याचा आवाज येत होता. रस्त्यावरून पावले पडण्याचा आवाज आणि काही अनोळखी सळसळ ऐकू येत होती. त्याचे मन थरकापले होते. सावली रस्त्यावरून अचानक उगवली, जणू अजयच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती. अजयने मोबाईल काढला, पण सिग्नल शून्य होता. त्यानंतर फोनवर अनोळखी नंबरवरून संदेश आला, सत्य उघड होईल, पण ह्या रात्री कोणी जिवंत राहणार नाही. अजय थरकापला. त्याला समजले की ही घटना कुणीतरी योजून भयानक प्रकारे तयार केलेली आहे. त्याने एक सावली रस्त्याच्या बाजूने जाताना पाहिली. अंधारवाडी रस्त्यावर घडलेल्या रात्रीच्या घटनांनी गावकऱ्यांचे आणि आरवच्या मित्राचे मन घाबरले होते. सावल्या, आवाज आणि त्या जुन्या किल्ली, सर्व काही इतके गूढ होते की कुणालाही पूर्ण सत्य समजू शकत नव्हते. जितका वेळ गेला तितके रहस्य कडत होत गेले. प्रत्येक पाऊल, प्रत्येक सळसळ काहीतरी खूप भयानक, अदृश्य आणि धोकादायक जवळ येत होतं. तुम्हीच ठरवा खरे सत्य काय होते. कोण पाठवत होता रहस्यमय संदेश? आरवचा मृत्यू अपघात होता की खून? अंधारवाडी रस्त्यावरचे गूढ सत्य काय होते? अजयला घाबरवण्याचा प्रयत्न कोणी केला? भाग 2 मध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच गूढ आणि भयानक कथा पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा कालगोष्टी चॅनलला.